अरे डॉक्टर काका या ना, या. कसं वाटणार आहे? गेली 10 वर्ष जसं वाटत आलंय तसंच वाटतंय. मागील पानावरून पुढे चालू. काका नको होते औषध, नाही आता मला पिवत. अहो गेली 10 वर्ष मी हेच ऐकतेय. नवीन डॉक्टर सोबत रोगाचं निदानही बदलतं आणि औषधही. गेल्या 10 वर्षात असे कितीतरी लेटेस्ट औषधं घेतली आहेत. पण मला सांगा, माणसानं जगायचं तरी कशासाठी? एखाद्या ढक्कल गाडी सारखं आयुष्य दररोज एक एक दिवसानं ढकलत जायचं का? नको, पुरे झाले आता या यातनं. हो कसली बरी होतीये मी. गेली 10 वर्ष हेच ऐकतीये. मीच काय आणि तुम्हीच काय. या खिडकीत येणाऱ्या चिमण्या सुद्धा मला रोज तेच सांगतात. दीदी तू बरी होणार आहेस, दीदी तू बरी होणार आहेस. पण कधी? त्या बऱ्या होण्याचा अर्थ काहीतरी वेगळाच आहे, निराळाच असेल. पक्षाच्या इवल्या उल्या पंखामध्ये सूर मावेनासा होतो आणि मग तो उंच उंच उडायला लागतो. तो सूरच त्याला उंच घेऊन जातो. तसंच की नाही, माझ्या मनात पण असं काही ना काही येत राहतं आणि तेच मला इतकं उंच उंच नेतं ना, मला असं वाटतं की कधी मी खालीच येणार नाही. अभद्र काय? मरण अभद्र असतं हे कोणी सांगितलं? अहो गोविंद कवी आता नाही का पायाने पांगळेच होते ना. अहो मी तुर्तास तर पांगळेच आहे ना. गोविंद कवी आयुष्यभर पांगळे होते. त्यांनी ना मरणावर एक सुंदर कविता लिहिली होती, सुंदर मी होणार. वा, मरणानं सुंदर होणं ही किती दिव्य, किती उदात्त संकल्पना आहे ना. सुंदर मी होणार, सुंदर मी होणार. जुने इंद्रिये जुने पिसारे सर्व सर्व झडणार. नव्या तनूचे नव्या शक्तीचे पंख मला फुटणार. सुंदर मी होणार, सुंदर मी होणार. मृत्यू म्हणजे वसंत माझा, मृत्यू म्हणजे वसंत माझा मजवरी फुलणार. सौंदर्याचा ब्रह्मा तो, सौंदर्याचा ब्रह्मा तो मज सौंदर्य करणार, मज सौंदर्य करणार. सुंदर मी होणार, सुंदर मी होणार.